चल, खूप उशीर झाला, मी घरी सोडतो तुला. निघायचं? हँडल आहे मागे. बरं मग आत्ताही मागे हँडलला धरून बसायचंय का मी? नीना तूच सांग, कुठल्या तोंडाने तिला सांगू थांब म्हणून? पण मम्मा, मी काय म्हणते, शमी अशी पटकन रिॲक्ट होणारी मुलगी नाहीये. ती बऱ्याच आधी घडलेल्या घटनांवर नंतर विचार करते आणि मग रिॲक्ट होते. त्यामुळे यामागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण असणार आहे मम्मा. मी पण तोच विचार करत होते. माई, शमिका साधारणपणे तुझ्याकडे खूप पटकन मन मोकळं करते. तुला काही आठवते का गेल्या काही दिवसात तिने एखादी गोष्ट तुला सांगितली आहे? आय मीन असं काही की जे आम्हाला माहित नाही. एनिथिंग? नाही मॅडम, म्हणजे शमी तसं काहीच माझ्याशी बोललेली नाही. पोचलो आपण. हो, पण खरं सांगू, घरी जायची इच्छाच होत नाहीये माझी. माझी सुद्धा. खूप उशीर झाला नाही? या सगळ्या गोष्टी थोड्या आधीच घडायला पाहिजे होत्या, नाही का? अरे अभि, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की... माहितीये मला, गंमत करतोय मी. शमिका, उद्या काय करतेस? नाही म्हणजे फार महत्वाचं काम नसेल तर उद्या भेटायचं? तुला भेटण्यापेक्षा आणखी महत्वाचं काय असणार आहे मला?
ओके, उद्या सकाळी फोन करतो मग. मी आज रात्रीच वाट बघेन तुझ्या फोनची. बाय. बाय. हिमनगेशी ओवळे ऋतू सुगंधी सासरे नवीन भाषा कोणते नजर आहे सायासरीया माझ्या तपाशी चिंबत होईना माझी या प्रियाला नशीब मी तुझ्या प्रेमात नाही पडले ते, आणि आज या गोष्टीचा मला अतिशय आनंद होतोय जय. या सगळ्याचा एकच अर्थ होतो जय, स्वतःची बाजू सावरायला तू दुसऱ्यांचा कितीही लेवल पर्यंत वापर करू शकतो. हाच तुझा खरा स्वभाव आहे आणि हाच खरा जय आहे. एक फाजील, लाडावलेला, श्रीमंत, वाया गेलेला आणि स्वार्थी मुलगा आहेस तुझ्या. एक असा मुलगा जो फक्त बाता मारतो आणि ट्रेन मधून उडी मारून पळून जातो. या मुलाशी मी का करू लग्न? याची लायकी आहे का माझ्याशी लग्न करण्याची? अजून काही बाकी आहे मॉम? आय नो यू अपसेट जय. मला हेही माहितीये की तुला शमिका कधीच आवडली नव्हती. फक्त माझ्या सांगण्यामुळे तू तिच्याशी लग्न करायला तयार झालास. बट जय, व्हाय डोंट यू अंडरस्टँड? आपला भूतकाळच असा आहे ना की आपले हात बांधले गेले आणि त्याच्या दोऱ्या सँडीच्या हातात आहे आणि ती आपल्याला पपेट सारखी खेळवते. आता तूच सांग, काय करू शकते मी? आता तू नाही, जे काय करायचंय ना ते मी करेन. खूप ऐकून घेतलं तू ही सँडी आंटीच. मी शमिकाशी लग्न करेन. आता मी मागे फिरणार नाही. आतापर्यंत या सगळ्या गोष्टी मी खूप लाईटली घेतल्या होत्या, पण आता शमिकाशी लग्न करणं हा फक्त माझ्या नाही, तुझ्याही आयुष्याचा प्रश्न झालाय. तिच्या आईचं सतत ब्लॅकमेलिंग करणं. आज जो काय शमिकाने माझा अपमान केलेला आहे ना, इतक्या सगळ्या गोष्टी खूप पुरेशा आहेत आयुष्य उद्ध्वस्त करायला. कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे ना सँडी आंटीला, असं कॉन्ट्रॅक्ट करेन की दोघींनाही आयुष्यभर लक्षात राहील, तिला आणि तिच्या सावत्र मुलीला. हो, पण त्याआधी तुला शमिकाशी लग्न करावं लागेल आणि त्यासाठी तुला शमिकाचा विश्वास पुन्हा एकदा मिळवावा लागेल. हो, तो मी मिळवेन,
कारण आयुष्यात मी एखादी गोष्ट मनावर घेतली ना की ती गोष्ट मिळाल्याशिवाय मी हार मानत नाही. मी अशा वेळेस जर कोणी मध्ये आलं ना, I swear I'll kill him. दॅट्स माय बेबी. तुला सांगते माझ्या मनावरचं ओझं उतरलं बघ, तू निर्णय बदललास म्हणून. वेलकम बॅक स्वीटी. प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते आणि ही गोष्ट तुझ्या किंवा माझ्या घरी सांगण्याची ही वेळ नाहीये शमिका. मी उगाच जयचा राग सगळ्यांवर काढला, पण नंतर मला कळलं यात तुमच्या सगळ्यांचा काहीच दोष नव्हता आणि यापुढे जायचं तर सगळ्यांनी एकत्र जायचं. आणि असंही मी एकटी पुढे गेल्याने प्रश्न तर सुटणार नाहीत, हो ना? पण मामा, एक गोष्ट मला क्लिअरली सांगायची आहे. मी कोणत्याही परिस्थितीत जयशी लग्न करणार नाही. अगं हे बघ, या सगळ्या विषयावर आपण उद्या बोलू. राईट नाव यू जस्ट गो अँड रेस्ट. जस्ट गो टू बेड. ओके ओके. गुड नाईट बेटा. गुड नाईट. रिया, तू म्हणत होतीस ना, ते खरंच बरोबर आहे. अभिजित खूप चांगला मुलगा आहे. बघ ना, मैत्रीसाठी त्याने एवढं केलं. कदाचित दुसरा कोणताच मुलगा एवढं करू शकला नसता. हॅलो, तुला तो आवडायला लागला की काय? अगं नाही ग, तू म्हणते ते बरोबर होतं एवढंच म्हणायचंय मला. म्हणजे बघ ना, जो मुलगा मैत्री खातर एवढं करू शकतो तो प्रेमात पडला तर काय काय करेल नाही. यु नो, अशी मुलं खूप रेअर असतात जी कुठल्याही रिलेशनशिपमध्ये इतकी सिन्सिअरपणे वागतात. चला झोपा आता. गुड नाईट. गुड नाईट. चालला तू पण? हो आलीच मी. चल लवकर ये. हो. हॅलो, आजवर कायम चुकीच्या माणसांना जीव लावत राहिले मी. माझ्यासाठी कोण योग्य आहे? मुळातच कोण योग्य आहे हे ओळखण्यातच कायम चुकते मी. पण म्हणून प्रत्येक जण मला गृहीत का धरतो? लोकांना वाटतं मी बोल्ड आहे, बिनधास्त आहे. मी कुठल्याही गोष्टींचं फार काळ दुःख करत नाही आणि वाईट मूडमधून लगेच बाहेर येते. आय एम अ स्ट्रॉंग गर्ल. येस, आय एम. पण माझी इतर मुलींसारखीच स्वप्न आहेत. मलाही असा लाईफ पार्टनर हवाय जो माझ्या छोट्या छोट्या आवडीनिवडींकडे लक्ष दे, जो माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतानाही विचार करणार नाही. माझं सुख हे त्याच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं असेल. खूप त्रास दिला ना मी तुला, खूप आरोप केले आणि खूप हर्ट हे केला. यु नो, आता नुसतं आठवलं तरी नकोच आठवस ना. आता फक्त
मी कधी कधी आणि कशा कशा प्रकारे तुला आय लव्ह यू म्हटलं आणि म्हणत राहीन तेवढंच फक्त बघ शमी. किती छान वाटतं म्हणायला. अभि शमी, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तुला विसरायला 100 कारण जरी माझ्या समोर आली ना, तरी तुझ्यावर प्रेम करायला मला कुठलंच कारण नाही लागणार. कुठलंही कारण नको आता मला. आता फक्त एकच विचार डोक्यात, तुझं आयुष्य कसं उद्ध्वस्त करायचं शमिका. शमी, झोप आता, उशीर झालाय बराच. मला नाही झोपायचं, मला बोलायचंय तुझ्याशी. अभि बघ ना, किती छान काळ आलाय आपल्या आयुष्यात. हे जे काही घडतंय ते स्वप्नांपेक्षाही सुंदर आहे, नाही का? आय नो शमी, आयुष्य खरंच इतकं सुंदर याआधी कधीच नव्हतं. खरं सांगू अभि, हे सगळं कधी घडलं कळलं सुद्धा नाही. एक प्रसंग आणि आपलं आयुष्य बदलून गेलं. आय होप आपल्या घरचे या सगळ्याला इतक्याच आनंदाने, किमान समजुतीने ऍक्सेप्ट करतील. तुम्हाला नाही, कोणी नाही. मी सिस्टर, या रूम मध्ये जो पेशंट आहे आता कसं आहे? तसंच, फार काही सुधारणा नाही झालंय. तुम्ही या पेशंटचे नातेवाईक आहे का? नाही नाही, मी नाही. एक मिनिट, तुम्ही या आधी पण आलेलात का इथे? ऑफकोर्स नॉट. नाही, सॉरी, मला वाटलं की इट्स ओके. ठीक आहे. इथे आशू जिवंत आहे आणि तिथे शमिकाने सांगितलंय की ती जयशी लग्न करणार नाही. काय चाललंय? सगळे फासे उलटे पडत चालले. माझं नाव पण संध्या राजे. हरत चाललेली बाजी पण जिंकून दाखवेन मी. ऑफकोर्स नीनाशी बोलायला, नाहीतर हा जय नुसता बघत राहील आणि तिकडे शमिका दुसऱ्याच कुणाला तरी आणून माझ्या समोर उभं करेल आणि म्हणेल, मामा लुक एट दिस, ही इज माय लाईफ पार्टनर. नाही, असं नाही होऊ देणार मी.